लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिकाद्वारे जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिकाद्वारा एक विशेष सूचना. नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल. मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील. नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित. उद्या 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत महापौर हिमगौरी आडके यांनी नाशिककरांसाठी एका नवीन उपक्रमाची घोषणा केली आहे. शहराच्या विकास कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांशी थेट नाते जोडण्यासाठी आता दर महिन्याला महापौरांचे पत्र प्रकाशित केले जाणार आहे. गेल्या 4 वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळातील कामांचा लेखाजोखा आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन नाशिककरांपर्यंत पोहोचवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असून हा प्रवास केवळ प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींपुरता मर्यादित न ठेवता त्यात साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्र आणि पर्यावरण प्रेमींचा सहभाग असावा, असे महापौरांनी स्पष्ट केले. याच जबाबदारीतून त्यांनी हा पत्र प्रपंच सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. आज 26 फेब्रुवारी आहे आणि ही मी एक ऑपॉर्च्युनिटी घेते सगळ्या नाशिककरांपर्यंत पोचण्यासाठी. उद्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे 27 फेब्रुवारी आहे, मराठी भाषा दिवस आहे आणि कुसुमाग्रजांचंही जन्मदिन. मला असं वाटतं की 4 वर्ष जेव्हा प्रशासकीय कार्यकाळ होता तेव्हा आपल्या नाशिकमध्ये नेमकं कोणती कामं झाली, काय चाललं होतं आणि कशा पद्धतीने ते पुढे जाणार आहे. कुंभकाळ आहे, कुंभपर्व आहे, सगळ्याच नाशिककरांना उत्सुकता आहे. अगदी तुमच्या, माझ्या सकट आणि इतर साहित्यिक, सांस्कृतिक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे सगळ्यांनाच याच्यात सहभाग घ्यायचा आहे. पण हा एक प्रवास आहे, तो फक्त प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एवढंच एकटे करणार नाही आहे. त्याबरोबर तुमच्या सगळ्यांची मोलाची साथ, अगदी पर्यावरणप्रेमी हे देखील सोबत लागणार आहेत. आणि म्हणूनच मी ही संधी घेते की आपल्यापर्यंत जे काही कामं चालू आहेत, जो काही विचार चालू आहेत, तो एक महापौर म्हणून जबाबदारीपूर्वक तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी एक पत्रप्रपंच केला आहे. आणि त्यासाठीच उद्या म्हणजे 27 फेब्रुवारीला तुमच्यापर्यंत दर महिन्याला एक पत्र महापौरांचं संवाद साधण्यासाठी हे प्रकाशित केलं जाईल, येणार आहे. आणि त्या संवादातनं आपण पुढची आणि इतर घडामोडी होणाऱ्या ज्या आहेत पर्व काळामध्ये, त्याचबरोबर नाशिकची जी काही घोडदौड पुढे होणार आहे, एक पारदर्शकपणा आणि एक विश्वासाचं बंधन निर्माण व्हावं याकरता हा पत्रप्रपंच. या पत्राच्या माध्यमातून नाशिकमधील महत्त्वाच्या घडामोडी आणि भविष्यातील संकल्पनांबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. लोकसहभागातून शहराचा विकास व्हावा ह्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. महापौरांच्या या संवाद पत्रामुळे आता सामान्य नाशिककरांनाही शहराच्या प्रगतीत थेट सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.